हॅलो, आता आपण बघूया वीण दोघांतलीही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की समर आणि स्वानंदी एकमेकांची साखरपुडा करायला तयार होतात. तेव्हा आजी ती पैठणी घेऊन स्वानंदीकडे येते आणि बोलते की 2 पिढ्या जपून ठेवलेली पैठणी आहे ही आणि ती आता योग्य व्यक्तीच्या हातात जाते. स्वानंदीला ती आजी पैठणी देतात आणि तिला बोलतात की नेसून घे आणि ये मी वाट बघते. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी नमस्कार करते. तेव्हा स्वानंदी नमस्कार करते. आजी बाहेर जातात. तेव्हा इकडे आजीला भेटायला निकिता येते आणि निकिता आजीला बोलत असते की आजी तो तयार आहे. तेव्हा आजी आणि निकिता खूप हसत असतात. तेव्हा आजी बोलते की बघ ना निकिता, आपण कितीही त्या पिंट्याला सांगितलं असतं ना, तो तयारच झाला नसता. पण बघ ना नियतीने कसं ठरवलं. निकिता आजीला सांगत असते की मुळात पिंट्या साखरपुड्याला तयार झाला आणि लग्नही होणार आहे त्यांचं आणि ते पण स्वानंदीशी. तेव्हा आजी खूप खुश होते आणि बोलते किती छान. तेव्हा निकिता बोलते की आजी तू खुश आहे ना. तेव्हा आजी बोलते की खूपच. बरं मी तुला जे सांगितलं ते आणलंस. तेव्हा निकिता बोलते म्हणजे काय. तेव्हा तिला लागूबंधूचे दागिने दाखवते. तेव्हा आजी बोलते की आणि आपल्या आदिरासाठी. तेव्हा निकिता बोलते की तिच्यासाठी आधीच आणून ठेवलं आहे आणि ते सगळे लागूबंधूचे दागिने ही आजीला दाखवत असते. तेव्हा आजी स्वानंदीच्या बाबांशी बोलत असते की तुमची चिंता मिटली ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगदी मिटली आहो. मला नंदूची खूप चिंता होती की तिला सांभाळणारा कोणी मिळेल की नाही, पण तुमच्यासारखी माणसं मिळाली ना माझी चिंताच मिटली. तेव्हा आजी म्हणत असते की अहो खरं सांगू का, तुमची काय माझीही चिंता मिटली. माझ्या पिंट्याचा संसार खूप छान करेल ही मुलगी आणि तुमची इतकी गुणी मुलगी आमच्या घरात येणार आहे म्हणजे काय. तेव्हा आजी बोलतात थांबा मी येते. तेव्हा आजी तिथे जातात. साखरपुड्याची तयारी सुरू होते. स्वानंदी आणि समरची एंट्री होते. सगळे खूप खुश असतात. तेव्हा स्वानंदी आणि समर स्टेजवर जाऊन बसतात. गुरुजी पूजेची तयारी करतात. पूजा सुरू करतात. पूजा सुरू होते तेव्हा गुरुजी बोलतात की तुम्ही गणपतीला फूल व्हायचं आहे आणि तुम्ही त्यांच्या हाताला हात लावायचा आहे. तेव्हा समर शांतच होतो. तेव्हा स्वानंदी हळूच समरच्या हाताला हात लावते. तेव्हा ते फूल वाहतात. इकडे मल्लिकाने कोणाला तरी सुपारी दिलेली असते आणि ती तयारी चालू असते. इकडे आजी, समरची फॅमिली आणि स्वानंदीची फॅमिली खूप खुश असते. त्यांना बघून सगळे खुश होत असतात. रोहनलाही खूप छान वाटत असतं आणि आदिरालाही. तेव्हा गुरुजी बोलतात आता आपण अंगठीचं पूजन करून घेऊया. गुरुजी अंगठ्यांचे पूजन करतात. तेव्हा गुरुजी बोलतात की आता अंगठींचे पूजन झाले आहे. दोघांनी एकमेकांना आता अंगठी परिधान करायची. तत्पूर्वी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. तेव्हा मल्लिकाने त्याला सुपारी दिलेली असते. त्याने तो वरचा झुंबर तो ढिल्ला केलेला असतो आणि त्याचा प्लॅन असतो की ते झुंबर स्वानंदी आणि समरवर पाडण्याचा प्लॅन असतो त्यांचा. तेव्हा समर आणि स्वानंदी उभं असतात. उभे राहून ते अंगठी घालण्यासाठी सज्ज असतात. तो वरचा झुंबर ढिल्ला होत असतो आणि तो हळूहळू करत तो झुंबर निसटतो आणि खाली पडतो. तेवढ्यात स्वानंदी आणि समर मागे सरकतात. पण स्वानंदी समोर असा हात करतो. तेव्हा स्वानंदी बघतच असते. तेव्हा रोहन आणि अधिराई उठतात आणि बोलतात. रोहन बोलतो ताई तुला काही झालं नाही ना. तेव्हा स्वानंदी बोलते मी ठीक आहे. तेव्हा आनंद बोलतो समर तू ठीक आहे ना. समर बोलतो मला काहीही नाही झालं आहे. निकिता बोलते स्वानंदी बोलते की मला काहीही नाही झालं आहे. तेव्हा आनंद बोलतो की मी इव्हेंट मॅनेजरला फोन करतो आणि त्यांना लगेच सांगतो की हे साफ करायला. तेव्हा समर पहिले सगळ्यांना सांगतो की शांत बसा, कोणाला काही झालेलं नाही आहे, खाली बसा, बाबा तुम्ही बसा खाली. तेव्हा समर बोलतो की फोन नको करू, त्याला इथे बोलव, हा काय केअरलेसपणा आहे. ते असं असतं इव्हेंट मॅनेजमेंट. अंशू बोलतो आई तू मान्य कर, आता एकावर एक ब्लंडर फोडतेस, आता मान्य कर की आजचा दिवस तुझा नाहीच आहे, ॲक्सेप्ट कर. आता इकडे अंगठीचा प्रोग्राम सुरू होतो. समर स्वानंदीच्या हातात अंगठी घालतो आणि तिच्याकडे बघत असतो. तेव्हा स्वानंदीही हात पुढे करते. तेव्हा स्वानंदी नंतर समरकडे हात पुढे करते. समर तिच्या हातात हात देतो. ते दोघं एकमेकांकडे शंकेने बघतच असतात. स्वानंदी ही अंगठी घालते आणि अशा प्रकारे त्यांचा अंगठीचा कार्यक्रम संपन्न होतो. मग ते आजीच्या पाया पडायला जातात आणि नंतर स्वानंदीच्या आईबाबांचे पाया पडतात.
आता रोहन आणि आदिराच्या अंगठीची पूजेचा कार्यक्रम संपन्न होतो. त्यानंतर रोहन आणि आदिरा एकमेकांना अंगठी घालतात आणि त्या दोघांचाही अंगठीचा कार्यक्रम संपूर्ण होतो. स्वानंदी आणि समरला खूप आनंद होतो. ते एकमेकांकडे बघतात, स्माईल करतात. आता रोहन आणि आदिराला सगळे गिफ्ट द्यायला आलेले असतात. तेवढ्यात आजी येते. तेव्हा रोहन बोलतो की आजी पाया पडतो. तेव्हा आजी बोलते की आदिरा, झालं ना बाई तुझ्या मनासारखं. तेव्हा आदिरा बोलते हो आज्जू. तेव्हा आदिरा बोलते आजी तू माझ्यासाठी गिफ्ट आणलेस, दे ना मग. तेव्हा आजी बोलते की अगं हे तुझ्यासाठी नाही आहे काही. तेव्हा आदिरा बोलते काय गं आज्जू. तेव्हा आजी बोलते की अगं तुझ्यासाठीच तर आहे हे सगळं. तेव्हा आदिरा ते गिफ्ट घेते आणि बोलते की लागू बंधू डायमंड नेकलेस. तेव्हा रोहन बोलतो वाव. तेव्हा आदिरा बोलते इट इज सो स्टनिंग, आय वॉन्ट टू ट्राय दिस राईट नाऊ. तेव्हा आदिरा तो नेकलेस लगेच ट्राय करते आणि रोहन तिला घालण्यासाठी हेल्प करतो. इकडे स्वानंदीसुद्धा आजीला नमस्कार करते. तेव्हा आजी तिच्यासाठी एक गिफ्ट देते. तेव्हा आजी बोलते मागचं सगळं विसरून जा बाळा. अगं आयुष्य खूप सुंदर आहे, पुढची वाटही खूप सुंदर आहे. नव्या दृष्टीने एकमेकांची सोबत करून चला. तेव्हा आजी स्वानंदीलाही लागूबंधूचा नेकलेस आणते. तेव्हा निकिता तो नेकलेस ओपन करते. तेव्हा आजी बोलते की हा राजवाड्यांचा परंपरागत दागिना आहे आणि आता हा योग्य व्यक्तीच्या हातात गेला. आता घराचा पूर्ण कारभार तुझ्याच हातात आहे ना स्वानंदी. तेव्हा निकिता बोलते की स्वानंदी, लागूबंधू हे आपल्या पिढ्यानपिढ्याचे ज्वेलर्स आहेत आणि त्यांनी बनवलेला हा 25 वर्षापूर्वीचा हार आहे. तेव्हा आजी विचारते आवडला ना. तेव्हा स्वानंदी बोलते खूप छान आहे. तेव्हा आजी बोलते मला माहिती आहे हे सगळं झाल्यानंतर तुला ह्या सगळ्याची इच्छा नसेल, पण माझ्यासाठी घाल ना स्वानंदी. तेव्हा आजी बोलते आपली परंपरा कधी जड नाही मानायची, ती अभिमानाने मिरवायची असते स्वानंदी. इकडे स्वानंदीने ते घरी येतात. तेव्हा ती बाबांना विचारते बाबा चहा घेणार. तेव्हा बाबा बोलतात की अगं बस तू कशाला आवरते. तेव्हा स्वानंदी बोलते की आवरून घेते. तेवढ्यात मंदाकिनी येते बोलते देवा तुझे लाख लाख आभार. रोहनचं तर माहीत होतं, पण माझी स्वानंदी त्यांच्या घरची सून होणार आहे, साखर दे ग बाई. तेव्हा मंदाकिनी देवापुढे साखर ठेवते आणि बोलते की देवा त्यांची मुलगी आपल्या घरात आली, आपली त्यांच्या घरात आली, हा आनंदाचा दिवस आहे. तेव्हा ती सगळ्यांना साखर वाटते आणि स्वानंदीलाही देते आणि बोलते का चेहरा पाडतेस असा. अगं आनंदाचा दिवस आहे, आज साखरपुडा झाला आहे तुझा, स्वानंदी साखर घे. तेव्हा बाबा बोलतात की मंदा जरा शांत हो. तेव्हा मंदाकिनी बोलते मी काय केलं. तेव्हा बाबा बोलतात की का गं तुला अजून पश्चाताप होत नाही का एवढं सारं घालूनही. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी काय केलं. अहो दिवा घेऊन शोधायला निघाला असत तरी एवढा चांगला जावाई भेटला नसता. तेव्हा मंदाकिनी बोलते की पश्चाताप कशाला व्हायला पाहिजे, रोहनने आणि स्वानंदीने नशीब काढले त्याचा कशाला मला पश्चाताप व्हायला पाहिजे. काय तो भव्य दिव्य सोहळा, काय ते दागिने चमचम करत होते आणि तुम्हाला नाही वाटलं काही. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात अगं मला आनंद कसला, मला लाज वाटली, लाजेने शर्मेने मान खाली गेली माझी. नंदूची खोटी पत्रिका तयार करून घेतली, जे अख्ख्या जगाला कळलंय आता. तेव्हा स्वानंदी शांत होते. तिला साखरपुड्यात जो गोंधळ झाला होता प्रतीकच्या आईने घातलेला ते सगळं आठवतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.